ऐकलं हो सर. हा हा बोल 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 बोल. खूप भारी वाटतंय सर. हो, हो, सर म्हणजे इट्स लाईक ड्रीम कम ट्रू मुवमेंट आहे सर आज माझी. ऍक्च्युली मी ते सुपरस्टार पृथ्वी कुमार आणि त्या सौंदर्याचा बॉम्ब वनिता बानू सर त्यांना आपण कोरिओग्राफी शिकवणार आहोत सर आपली. Yes, yes, सर तुम्हाला माहितीये का हा. माझ्या कपाटावर ना मी त्यांचं पोस्टर चिटकवलंय सर. रिअली हो सर. तू एवढी मोठी फॅन आहेस त्यांची? फॅन आहे मी सर नाही 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 मी सुद्धा त्यांचा खूप मोठा फॅन आहे. यु नो आय एम डाय हार्ड फॅन. मी माझ्या वॉलेटमध्ये सुद्धा त्या दोघांचा फोटो ठेवला होता. ते माझे आयडॉल आहेत. मी त्यांचा फॅन आहे खूप मोठा. सेम इयर सर. माहितीये मँडी हा, सर. मी म्हणजे माझ्या त्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये हा. गणेशोत्सवात कॉम्पिटिशन व्हायचे. मी त्यांच्यासारखं कॉस्ट्युम घेऊन जायचो. काय बोलता सर? सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये आपण सब जगा आपण सर टेन्शन राहतं. आणि काय उद्या त्यांना या एका अवॉर्ड फंक्शनला जीवन गौरव देणार आहेत. बरोबर लाईफ टाईम अचिव्हमेंट. Yes, सो yes, sir, yes, sir. ऑर्गनायझर्सचं म्हणणं आहे की त्यांची जी आयकॉनिक मुवमेंट होती हा 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 ती रिक्रिएट करायची आहे. ओके ओके त्यांचं जे गाजलेलं गाणं होतं ना, बरोबर बरोबर हा सोपं आहे. काय पहिल्या वेळी खूप लाऊड असायचं. बरोबर. काय ते शब्द काय आहेत? वारा वारा असा बेभान. पहिल्या वेळी करायचे. चालेल. मी जरी कोरिओग्राफ केली असती मी कशी केली असती? कशी सर? हे बघ खिशात हात टाकले असते हा. लाईक अरे देवा काय झालं सर? पॅन्ट उलटी घातली. हरकत नाही. सर 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 मग नाही नाही चालेल असं काय हे नाही. म्हणजे मी काय कसं केलं असं काय हा सर नाही पण बघ आज म्हणजे त्यांची मुवमेंट रिक्रिएट झाली ना. आज इव्हेंट में माहौल बनेगा. नाही येस सर येस सर. लिख के ले भाई हॅलो असू दे बेटा. सर हेलो 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 यू मस्ट बी निलेश नाही प्रथमेश चुकलात सर. रमेश. नाही सर. सर देवाच्या पाया पडल्यावर काय मिळतं आपल्याला? आशीर्वाद. नाही सर ते नाही. सर तीर्थाच्या पुढे काय असतं? रूप. नाही सर. सर हास्य जत्रेला जज कोण आहेत? सई. सर मी प्रसाद. Good. And this, hey, you beautiful lady, you must be. नाही सर तुम्ही गेस करूच नका ना कारण आपण आधी भेटलोच नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच नसणार बरोबर, मी कोण आहे म्हणून. मी शिवज आहे सर यांची असिस्टंट आणि तुमची खूप मोठी फॅन सर खूप मोठी फॅन. I know. माझ्या फॅन्स माझ्या जवळच असतात. I know. But you are too beautiful to be an assistant. माझ्या ऑफिसला ये मी तुला हिरोईन करतो. And this राकट बॉय. सर त्याला काहीच बोलू नका. तो जस्ट इन झाला आता. हो लास्ट मोमेंटला ऍड केलं. काय पडतं सर? पूर्ण पाया पड नीट. And where is my heroine? माय ओल्ड हिरोईन वनिता बानू. आज पण नसेल आली आहे ना. लेटच येते ती नेहमी. तिला सांग नाही करायचं तुझ्यासोबत डान्स. माझा मी एकटा करतो. नाही सर त्या ऑलरेडी आल्या आहेत. काय तुम्ही जेवत होतात ना म्हणून मॅम मला बोलल्या की मी एक पॉवर नॅप घेते. ए मॅन्डी लवकर मॅडम कुठं राहिल्या? लवकर बस तू बस. नाही, सर मी नाही तुम्ही बसा सर. आय एम फिट अँड फाईन एकदम. ए मॅडम ना बोलव पटकन. हा आले अरे बुद्धू आलास का बुद्धू? कसा आहेस रे? बाप रे बरं आहेस का? अरे किती वर्षांनी भेटलास रे? खूप वर्षांनी भेटलो आपण. छान दिसतोयस की. मी अजून तसाच आहे. वन्नू तू पन्नूची टेन्नू झाली आहेस. बाप रे सर मला नका घेऊ तुमचं करा. कशी झाली आहेस? बाप रे सगळ्यांसमोर काय बोलतो? असं आम्ही आधीपासून असं तिला चिडवतो. मॅम बसा बसा. किती वर्ष आता डाएट करायचं तेव्हा माहितीये ना मी 20 वर्ष आंब्याची फोड खाल्ली नव्हती डाएट बारीक राहायचं म्हणून. पाणी पण मोजून प्यायचे. आता नाही होत. आता सोडून दिलं सगळं. नंतर खूप हार्मोनस बदल झाले रे. थायरॉइड डिटेक्ट गोळ्यांची एलर्जी झाली सगळं बदल. नाहीतर मी आधी ती तुझी असिस्टंट कुठे एवढीशी ही बघ अशी होते मी एवढीशीच होते. नाही होती तुला सांगतो ही आहे ना अशीच होती. एकदा माझी कडकी अशी तुडतुडीत रेखीव. वा सर वा. तेव्हा आहे ना काय काही असं बोलतो? नाही सांगतोय ग वनू. सांगू नको सगळ्यांसमोर काय अगं आठवणी आपल्या पण आता बदलली आहे एकदम.
मी बघ अजून तसाच फिट अँड फाईन. तेव्हाचे कपडे अजूनही तसेच होतात मला. ए बर आता ते काय करायचंय ना आपल्याला? करूया, काय करूया. करायचं? डान्स करायचा ना? डान्स करूया. करूया, पण तू चल. असं सगळ्यांसमोर सगळं सांगत बसू नकोस. तू इकडे सांगते. आपल्यासारख्या सुंदर मुलींनी ना ह्याच्यापासून लांबच राहिलं पाहिजे. सगळ्यांना असं मिठीत घेतो. अख्खी इंडस्ट्री तेव्हा त्याला मिठीबाई म्हणून चिडवायचे. सर मिठीबाई. मी डायरेक्ट मिठीत घ्यायचं ना. काय मी बाबा होतो बाबा. मुलींचा लाडका हिरो होतो मी. तेव्हाचा सुपरस्टार डान्सर ऍक्टर. मुली सारख्या माझ्या अवती मला पण सहवास आवडायचा ना मुलींचा. ए चला करूया. पोळ्यांची वेळ होईल. मॅम काय आहे की म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच आहे तुम्हाला जीवन गौरव देणार हा. आहेत सर. तर तुमचा जो एक आयकॉनिक डान्स होता गाणं उरी उठलं तुफान वारा, ते त्या गाणं आपण उद्या रिक्रिएट करायचंय sir. ए, तुला सांगतो गांगुली. गांगुली नाही सर, प्रसाद. हा तू अरे आधी वेगळं होतं शब्द गाण्याचे. आधी शब्द होते उरी उठलं तुफान वारा आता बेबान. मग नंतर मी सांगितलं त्या प्रोड्युसरला, म्हटलं अरे आता शब्द बदला. आता शब्द असे करा, उरी उठलं तुफान वारा आता बेबान. नाही सर सेमच झालं ते. एनिवे सर आपण करूया ना करूया, रिहर्सल. चला. अरे डोंट वरी, मी रिहर्सल तुम्हाला लगेच स्टेप्स दाखवत होते. नाही अरे रिहर्सलची गरज नाही रे. मला एकदम पाठ आहे गाणं. पाठ आहे, मला famous डान्स म्हणजे पाठ आहे. म्हणजे तुम्ही कराल डायरेक्ट. माझंच गाणं आहे. मला माहित नसणार डान्स कोणाला माहित असणार. मी माझ्याकडे ट्रॅक रेडी आहे सर. मी वाजव मी नाचतो. Superb. Yes. फक्त जागा मोकळी सर. माझी एनर्जी तुला माहिती आहे. मी जोरात येस नाचतो. खूप एनर्जी त्याच्यामध्ये. तेव्हापासून. 5, 6, 7, लाखो. 8 सर एकदा करून दाखवतो. म्हणजे तुम्ही जरा तुम्हाला पटकन रिकलेक्ट होईल. हा, ठीक आहे, हे बघा चालेल. हा तुमचं करेल आणि ही मॅडमचं करेल. हा, चल. हा सर प्ले करा. रेडी येस सर. बॉईज कमन एनर्जी. हा येस सर. 5, 6, 7, 8 हे किती छान नाचतात. सर सेम आहे सेम. चांगलं. नाही सेम आहे. तुम्ही करायचं तेच आहे सर सेम. नाही फक्त ती भानू सांग ना. ती शेवटची स्टेप आहे ना मास्टरजींनी सांगितलेली की नाही सर सेम तू अंगावर आहे येते तशी. सर तेच केलंय. नाही ती अंगावर आली पाहिजे. तू मास्टरजींना फोन लाव. सर मास्टरजी गेले. गेले? हो कधी गेले? सर 4 वर्षांपूर्वी त्यांना जीवन गौरव मिळाला ना. तर ते ट्रॉफी घ्यायला स्टेजवर आले. तर सगळे ऑडियन्स बोलायला लागले मास्टरजी एक गिरकी. मास्टरजीने रम करणं गिरकी मारली. ट्रॉफी हवेत उडाली सर. मास्टरजी गिरकी घेतच राहिले. ट्रॉफी डायरेक्ट डोक्यात. मास्टरजी तिथेच गेले सर. नंतर सर पुढच्या वर्षीपासून मास्टरजींच्या स्मरणार्थ तो पुरस्कार द्यायला लागले सर. फक्त एकच अट होती म्हणजे मास्टरजींना वंदन म्हणून ट्रॉफी हातात द्यायचे, जिंकलेल्याच्या डोक्यावर ठेवायचे सर. हो सर. अरे बापरे. नाही पण हे मला कसं माहिती नाही. मला माहितच नाही याच्याबद्दल. हे कधी झालंय काय ते? सर तुम्ही होता तिथे. मास्टरजी पडले तेव्हा तुमचा हसतानाचा क्लोज लागलाय सर. काय रे? मला असं हा म्हणजे तुम्ही अरे का पडले असं सर तुमचा क्लोज लागला शपथ. नाही आठवतंय थोडं काय ते आहे ना रे. थोडं विसरायला होतं मला त्याच्या. नाही सर नाही का नंतर तुम्हाला मारायला वगैरे आलेले. मारलं होतं मला ट्रोल केलं होतं. मारलं होतं मला. पण ते महत्वाचं नाही रे. डान्स महत्वाचा आहे. फक्त ती हिरोईन फक्त येते. भानू तूच यायचीस ना अशी यायचीस. तर ते कळलं ना म्हणजे होईल ना. होईल ते दाखवू सर परत. नाही केलं. चल केलं. चलो कमन करूया. रेडी रेडी. येस एकदा करूया. येस मॅम. पट्टा काढायचा. जर मला थांब मी काढतो. पट्टा काढावा लागेल. नीट काढा. येस. हा ते प्रवासात लावतो मी फक्त. बाकी काय अच्छा सर नाही सर पट्टा लावून करूया ना हरकत नाही. नाही. हा नक्की. प्रवासात लावतो फक्त. बाकी ओके आहे बघ. ओके सर ओके येस. कानातलं. वागताय मॅम. ओके सॉरी. रेडी सापडलं. चला. चल. 5, 6, 7, 8 पुत्तू ही कुठली स्टेप करतोयस रे? ही कुठली स्टेप करतो? वनो स्टेप नाहीये. पायावर पाय दिलायस माझ्या जोरात. आणि काय झालं सर गोंधळ की मुळात ना सर काय झालं तुमच्याकडनं पण छोटी चूक झाली. ये ग शिवा. तर मॅम ना तुम्ही असं फिरवायचं होतं. तर तुम्ही मॅम ना असं फिरवलं. उलट. त्यामुळे ते सगळं हे झालं सर. नाही तसंच होतं पण ते आहे ना. नाही सर ते असं आहे की ना 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 फिर ये आया, उगाच ये आया, कोणीतरी ये आया. पाहिलं. सर मिठी मिठी लिहा आणि ना, ना, येस सर ये करतो केलं. होगा सर. झालं लगेच बोला. सर मी एकदा दाखवतो तुम्हाला. एकदा दाखवूया एकदा. सर.
रेडी गाईज एकदा दाखवा नीट एनर्जी एनर्जी Energy, 5 yes, 6 7 8 येस येस झालं चल केलं करेक्ट असं चांगली नाचतेस ग छान. चल केलं वनू चल झालं आता ये म्हणजे आता तुम्हाला तुम्ही नाचणार हो ना. मला माहिती आहे येस रेडी केलंच लगेच चल काउंटिंग 5 6 7 8 सर सर ओके पंप मारा पंप पट्ट्याची गरजच नाही ओके ओके बानूला सांभाळ ती ओके आहे ना हो हो सर काही टेन्शन नाहीये सॉर्ट आहे सगळं हा फोन सर तुमचा फोन हा सर हॅलो हॅलो सर अहो यांना नका नाचवू नाही नाही ऐका यांची आत्ताच पट्टा लागला यांना ऐका माझं नाही काय ते उद्या स्टेजवर जातील पण नंतर जातील सर ऐका ना त्यांना फक्त आपण समोर बसूया माझी मुलं डान्स करतील हां येस येस सर थँक्यू सर सर अरे बुद्धू काय आहेत आहेत गाईज कमन यूज करा रिहर्सल हे मी करेन 5 6 7 8 हे मला घ्या ना. भन्नाट परफॉर्मन्स आम्हाला एस्पेशली डान्स मधली पकडापकडी फार आवडली ह्यांची मस्त मस्त परफॉर्मन्स प्रसादा लाजवाब अप्रतिम सगळ्यात आधी शीघ्रकवी सचिन गोस्वामी आणि शीघ्र संगीतकार आमिर हाडकर यांचं खूप मनपूर्वक कौतुक शब्द आणि चाल दोन्ही त्या एरामध्ये घेऊन जाणारं होतं 100% आणि त्याच्यावर म्हणजे चेरी ऑन द केक असा तुमच्या सगळ्यांचा परफॉर्मन्स अशा मस्त मस्त त्या तुमच्या 5 जणांचं ऑब्झर्वेशन इतकं अप्रतिम होतं अप्रतिम म्हणजे ते कोरिओग्राफर्स म्हणजे जे मास्टर जे असतात ते तसेच वागतात त्यांचे जे असिस्टंट असतात ते असेच नाचतात आणि त्यांची ती बॉडी लँग्वेज आणि सिनियर्सबद्दलचा त्यांच्या मनात असलेली ती एक त्यांचं कुतूहल त्यांचं कौतुक आणि म्हणजे क्षणभर मला असं वाटलं तू खरोखरच म्हणजे आत्ता नुकतेच आपल्याकडे गणेश येऊन गेले त्यांच्या असिस्टंट्स मुली असतात सेम मंदार सेम आणि प्रत्येक वेळेला तितक्याच एनर्जीनी ते दाखवणार करून आणि मग आणि पीपी वनिता कहर म्हणजे ऍक्च्युली एक एरा गाजवलेली जोडी आज परत आमच्यात आली की काय असं क्षणभर वाटलं इतका तो माहोल तुम्ही दोघांनी उभा केलात लाजवाब मला भयंकर आवडला परफॉर्मन्स सई एक नंबर परफॉर्मन्स होता फार मजा आली मला ना तुम्ही दोघं नुसतंच त्या काळात परत नाही घेऊन गेलात त्या काळात तुमचं रिलेशनशिप तुमची फ्रेंडशिप कशी असेल ह्याच्यात पण आम्हाला तुम्ही डोकावलं खूप मजा आली गाईज भावा मस्त बॉडी लँग्वेज म्हणजे ते सटल स्टेप्स ज्या करत होतास त्या फारच भारी होत्या फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स खूप मजा आली गाईज गॉड ब्लेस यू वा 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 हे डान्सचं जे आहे ना काही म्हणजे आमचं काहीच बसलं नव्हतं सरांनी 2 वाजता येऊन ते गाणं लिहिलं सगळं झालं मग चेतूने आणि मिलिताईने डान्स बसवला इथे आणि मग मला तो जमत नव्हता तेव्हा तो व्हिडिओ येईल कधीतरी सोशल मीडियावर गोस्वामी सरांनी बसवलाय तो सुपरस्टार कसा नाचेल हे गोस्वामी सरांनी सांगितलं आम्हाला तो व्हिडिओ बघायचा व्हायरल करा व्हायरल होऊ दे क्या बात है थँक्स फॉर द ॲडेड इन्फॉर्मेशन थँक्यू मंडळी उगाच गप्पा
मारून अस्सल विनोद निर्माण करणारे प्रभाकर मोरे आज आलेले आहेत सेलिब्रिटी समीर चौगुले यांच्या नशिबी. त्यामुळे सज्ज होऊया हास्याचं नवीन रूप अनुभवण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि अर्थातच हास्य महारथी समीर चौगुले यांना. इकडे सर इकडे इकडे तुमची व्यवस्था केली आहे सर. मेकअपची व्यवस्था इथे आहे माझी. हा ॲक्च्युली सॉरी सर, काय आहे, सर ह्या गल्लीमध्ये सर व्हॅनिटी आतमध्ये येत नाही ना सर, सो आम्ही इथे तुमची व्यवस्था केली. आणि सर सॉरी सर, ॲक्च्युली सगळ्यांसाठीच ही कॉमन रूम आहे सर, सगळ्या आर्टिस्टसाठी. इट्स ओके यार. सर व्हॅनिटी आत आली असती ना तर आम्ही तुम्हाला वेगळा रूम दिला असता. अरे नो प्रॉब्लेम. दादा सर आलेत, मेकअप करून घ्या. हो हो हो. सर रिक्वेस्ट करतो प्लीज आजच्या दिवस ॲडजस्ट करा, उद्यापासून अरे नो प्रॉब्लेम बा. अरे 29 वर्ष मी ओके केली ओके का? सर. हां हॅलो. नाही नाही वायफळ ऐकणारा असिस्टंट नाहीये मी. हां चल या दादा. कॅरेक्टर काय काय कॅरेक्टर स्वच्छ. करा. डायरेक्ट पावडर पासून सुरू का? अरे बापरे आले. अरे वा कितीला देणार? काय रे? अरे बापरे अच्छा माणूस आहे. मला वाटलं हा मूर्ती रंगवतोय की काय. अशी जीन्सवाली मूर्ती. कमाल करताय. अहो मेकअप चाललाय आमचा. सॉरी गंमत केली हो. हळू 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 करा हळू करा. राम राम. हा राम 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 नमस्कार. कसे आहात? मी बरा आहे. मी कॉबरा आहे. नाही आवडला याचा माझा फाना चांगला. आग लागली माझ्या नागोबाला ती काय दिला तू साडी पडली जगतो. तुम्हाला पुंगी वाजवता येते? म्हणजे मला नाही कळलं. नाही डोलून दाखवलं असतं. खरं तर ना ह्या कॉमेडीला ना मी बिला घेऊन जायला पाहिजे. हे काय केलं? कॉमेडी बिलात गेली. अरे ते कॉमेडी. अरे इधर ही है तो ऐसा क्यों करता है रे? उधर जाने के बाद ऐसा करो ना यार. हाँ तुम्हाला येते कॉमेडी? ऍक्च्युली तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाहीये. मी समीर चौगुले. मी नाही समीर चौगुले, मी मोरे. नाही मग सरळ मोरे म्हणून सांगा ना. मी नाही समीर चौगुले हे कशाला सांगताय? नाही असं कसं. आता मी म्हटलं मोरे तर तुम्ही मला ना पिसारा फुलवायला सांगाल. मी कशाला तुम्हाला पिसारा फुलवायला सांगेन? नाही नाही मी मोर आहे ना. मग? तुम्हाला वाटेल मी मोर, त्याच्यामुळे मला पिसारा फुलवायला सांगा. एक्सप्लेन नका करू. विनोद पडल्यावर तो एक्सप्लेन करायचाच नसतो. गेला 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 आपल्या हातातला नसतो तो. ऍक्च्युली मी लेखक असल्यामुळे मला कळतात हे विनोद, त्यामुळे प्लीज. अरे तुम्ही लेखक आहात? हो. काय लिहिता? अरे बापरे मी स्किट लिहितो. आणि तरी तुमची हिंमत झाली लेखक सांगण्याची? म्हणजे नाही नाही कसं आहे उद्या वेल्डिंगवाला म्हणल मी पायलट आहे म्हणून. काय संबंध आहे? तुम्ही जरा प्लीज शांत बसाल का? माझं मेकअप सुरू आहे. नाही नाही म्हणजे तुम्ही म्हणजे लेखक आहो ना तुम्ही? हो पण मी ऍक्टर सुद्धा आहे ना. अच्छा म्हणजे लेखक पण ऍक्टर पण. हा कशात कमी पडलो म्हणजे दुसरं सुरू केलं? एक मिनिट. कमी पडलं म्हणून दुसरं नाही सुरू केलं मी. नाही, म्हणजे actor, लेखक. हो, मी तेच सांगतो आहे. माझे 2 छंद आहेत, ऍक्टिंग आणि लेखक म्हणून. कळलं का? अच्छा. त्यामुळे मी लेखक आहे तसं मी नट आहे. नट. मी नटखट आहे. आ. सगळ्या लेडीजना मला मोरे तुम्ही नटखट आहो असं बोलतात का नाही? बायकांचा माझ्यावर लय लाला का नाही? इंडस्ट्रीमध्ये ना मला लोक कामदेव बोलतात. काय म्हणतात तुम्हाला? कामदेव. पण मी सगळ्यांना सांगतो माझ्याकडेच काम नाही. मी कुठनं देव नाही आवडला टाका बिलात. वासाडी पडली असते जोगवरती. चांगला असा वेलाटो मारेल ना नागोबा तेव्हा त्या कळलेल वासाड्याला. जरा प्लीज शांत बसता का? माझा मेकअप सुरू आहे. प्लीज हात जोडतो मी.
नाही तुम्ही मेकअप करा. हां तुम्हाला मेकअप करायची गरज आहे. मेकअप करायची गरज आहे म्हणजे नाही असल्या चेहऱ्याचा ऍक्टर म्हणजे मेकअप नको तुम्हाला. एक सेकंड. मी काय म्हणतो तुम्ही परमनंट पीओपी करून घ्या. पीओपी करून घ्या. एक मिनिट, कोण आहात तुम्ही? तुम्ही कोण आहात तिकडे? डायरेक्ट कसे घुसता तुम्ही? डायरेक्ट कसं मला बोलता? यू क्रॉसिंग युअर लिमिट. हा प्लीज. ए प्रोडक्शन स्पॉट, कोण आहे इकडे? अरे तू थांब ना बाबा जरा. एवढं तिकडे पाहिलं की एवढंच करायचं तुझं? थांब ना जरा. कोण आहे? कोण आहे? हा उसको बोलो ना जरा यार. मोबाईलचं हे रेंज पण नाही आहे यार. अरे कुठून गेले? जरा पटपट करा जरा प्लीज. शांत बसा, मी मेकअप करायचा आहे प्लीज. बाकी हिरो कोण आहे? ही हिरो मीच आहे. लोक बघतील पिक्चर. पिक्चर नाही आहे, ऍड आहे. विहीर कुठे आहे? विहीर विहीर म्हणजे? ते म्हणतात ना इकडे ऍड तिकडे विहीर. नाही वळला. वासाडी पडली या विनोदावरती. टाका विहिरीत. नाका तोंडात पाणी घुसपडून जाईल ना, मरल ना, तेव्हा त्याला कळेल वासाडी पडली असं. कौन है ये यार? समझाओ ना उसको. आ क्या करता है? उसको समजाव यार. ओळख नाही पाळख नाही उगीच मला बोलतोय यार. फक्त पावडर लावतो साल्यापासून, हे दुसरं काहीच करत नाही. कुठून मी कुठलं प्रोडक्शन आहे यार, मला हेच कळत नाही यार. मेकअप मॅन हवा. बाकी मस्त. ऍडचं शूटिंग आहे काय? ऍड कुठली ऍड आहे? हा साबणाची ऍड आहे. मग कास्टिंग बरोबर आहे तुमचा. म्हणजे नाही बघून चोळावंसं वाटतं तुम्हाला. तुम्ही गप्प बसा. वाटेल ते बोलताय, जरा शांत बसा आता. युअर क्रॉसिंग युअर लिमिट. मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही मला ओळखत नाही आहात कोणात. ए उसको बोलो यार. ए प्रोडक्शन. अरे अरे कोण आहे यार इकडे प्रोडक्शन? ए चल लवकर करा चल. बाकी अरे मस्त रे चल. ते छत्तीसगडमध्ये हंसदेव तिकडे जंगलामध्ये म्हणजे लाखो झाडांची कत्तल होते, हे माहिती आहे काय तुम्हाला? मी काय करू त्याचं? नाही करायला पाहिजे ना, तुम्ही ऍक्टर आहो ना. म्हणजे साबण लावा त्याच्यापेक्षा झाडं लावा असं लोकांना सांगितलं तर मी तुमचा आदर करू शकतो ना. नका करू आदर ना. तुमचा आदर मला काय करायचा आहे? मला काय जीवन गौरव मिळणार आहे तुमच्या आदरावर? नाही तुम्हाला कोण देणार जीवन गौरव? ना तुम्हाला फार फार तर जीवन जंगले देईल कोणतरी. जीवन जंगले कोण आहे? ते आमच्या एरियातला माझा मित्र आहे जीवन जंगले. मग त्याचं काय? तो मला म्हणाला की माझं स्किटमध्ये नाव घे, मी तुला 500 रुपये देईन. अरे येडाच करा तू. यार तुम्ही, तुमची माझी ओळख आहे? शांत बसायचं प्लीज, बोलू नका. पाय बी वर करून बसा. काय कोण आहात तुम्ही? हा शांत बसा ना जरा. तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे? जरा शांत बसा. उसको बोला यार, पहचान नहीं कुछ नहीं है, ऐसा खाली पीली ऐसा ये नहीं करने का. बाकी अरे मस्त. ए चल मस्त आहे चल. पिक्चर मध्ये तुम्हाला कोण घेत नसेल ना? कशावरून मला पिक्चर मध्ये घेत नसतील? नाही ते ऍड मध्ये तुम्ही काम करतो. नवीन पिक्चर येतोय गुलकंद नावाचा. त्याच्यात तुम्ही कोण आहो, गुल का कंद? गुलकंद नावाचा चित्रपट आहे. नाव आहे चित्रपटाचा गुलकंद. अच्छा, गुलकंद नावाचा चित्रपट आहे? होय. अरे कमाल आहे. लेखक सचिन मोटे आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी, त्यांचा चित्रपट आहे तो. अच्छा हा. म्हणजे सचिन मोठे आणि सचिन गोस्वामी. हा अरे वा. मग म्हणजे ते आता पिक्चर करणार. हो. मग आशुतोष गोवारीकर स्किट करणार. फालतू बोलू नका. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी, मला टाळकं सटकवू नका. मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे. तुम्हाला माहिती आहे काय प्रोजेक्ट आहे ते? खूप विश्वासाने मला तो रोल दिलेला आहे. मेन लीड दिलाय मला, मेन लीड. तुम्हाला लीड रोल दिली ना? हो हे सांगता बाय का? हो. मी जर सचिन गोस्वामी असतो ना तर मी तुम्हाला क्रीम रोल पण दिला नसता. तुम्ही डोक्यात जाऊ नका. मला सांगून ठेवतोय आपली ओळख आहे.
अरे नसताना आले दिस इज इन्सल्ट हा मी सांग टाळका सटकवू नका यार मी सांगून ठेवतो तुम्हाला शपथ यार महत्वाचा प्रोजेक्ट आहे ते सई तामणकर हिरोईन आहे माझी सई तामणकर कोण सई तामणकर सई तामणकर मग म्हणजे तिला आधीच अंदाज होता काय पुढे धोका आहे पुढे धोका आहे अरे ओके अरे अरे कौन है रे अरे प्रोडक्शन अरे कोई तो आओ यार कौन सा इधर बिठा दिया मेरे को स्पॉट अरे अरे ए, उसको बोलो ना यार कुछ तो बोलो ना यार पर डे लेते हैं 1 मिनट का तो एक्टिंग करो यार तुम म्हणजे तामणकर सई तामणकर हिरो ना मला मस्करी नाही चालणार तिच्याबद्दल हा ऑस्कर बिस्कर मिळाले की नाही तुम्हाला पहिला चित्रपट आहे ऑस्कर देणार आहेत मला पहिल्या चित्रपटाला माझ्या खरं तर तुम्हाला बास्कर असं म्हटलं पाहिजे वाजवे ना फन कर आई शपथ सांगतो मी आजपर्यंत कधी शूटिंग वर मारलेलं नाही कोणाला ओळख आहे तुझी माझी कशाला बोलतो रे माझ्या बरोबर शांत बस ना तुझं गरीब चेहरा करता मारा हक्क नाही चल हट. म्हणजे किती वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करता 29 वर्ष बरीच वर्ष इंडस्ट्रीने सहन केला ना तुम्हाला मग. ए बरं मराठी सिनेमा जगावा म्हणून तुम्ही आतापर्यंत काय केलं काय नाही केलं काय माणूस आहे म्हणजे जंगल तोडतात सगळीकडं त्यासाठी काय केलेलं आहे ह्या माणसान मराठी पिक्चर जगावा ह्यासाठी काय केलेलं नाही का तू काय केलंस रे मराठी पिक्चर जगावा ह्यासाठी तू काय केलंस माझा कुत्रा हागावा म्हणून मी रस्त्यावर कधी घेऊन जात नाही त्याला तर मराठी चित्रपट जगावा त्यासाठी मी काय करणार अरे मग लाज नाही वाटत तुला लाज नाही वाटत मला बोलते मारणे टाळका सटकवू नको आयुष्यभर सांगतोय खूप झाला तुझा कधी चिडत नाही मी तुम्हाला चिडायला लावतोस तुझा हे आव रे अरे कोई तो आव यार घरी गेले की काय सगळे बाकी कधी जर्नलिस्ट व्हावं असं वाटलं काय का तुम्हाला जर्नलिस्ट हा ते काय असतं पत्रकार असतं ते. का वाटेल मला नाही कसं आहे पत्रकारिता हा लोकशाहीचा एक खांब आहे का नाही मग त्याचं काय काही नाही हे 8 दिवसापूर्वी वाक्य पाठ केलं होतं पण आज म्हणून टाकावं नाही आजकाल कसं पत्रकार विसरलेत नाही काही अपवाद वगळता काय काय पत्रकार कसे खांबापासून लांब गेलेत म्हणून विचारलं गप्प बस जास्त बोलू नको मी पुन्हा एकदा सांगतोय मी वाजवेन फन कर मी आयुष्यपत सांगतो मी बघणार नाही रेकॉर्ड केली तरी मला नाही फरक पडत कोणी कळलं काय शांत बसायचं एकदम बघतो काय रे खापाट्या मारेन खापाट्यावर एक बाकी ओहो मस्त चल लग्न झालंय का तुमचं पोरं बाला कमाल आहे माणसाची त्या राणीच्या बागेत पेगवीन आणि त्यांना पोरं बाला झालं पण ह्या माणसाला अजून पोरं बाला झाले तुझं झालंय लग्न हा तुझं लग्न झालंय का ओ हॉटेलमध्ये मला कोण बडीशेप देत नाही मला तर बायको कोण देणार अरे मग मला कशाला सांगतो का ए इकडे मिशी लाव मला चल बस मी दुसरीकडे जातो बसायला झाडाखाली बसून इकडे बसायचं नाही पटकन मिशी लाव चल आता मध्ये बोलायचं ना सांगून ठेवतोय आयुष्यभर सांगतोय मी चल मिशी लाव चल काय माणूस आहे म्हणजे तिकडे झाडं तोडतायत त्यासाठी काय ह्या माणसानं काही केलेलं नाही मराठी पिक्चर जगावा त्यासाठी काही केलेलं नाही बरं लग्न पण झालेलं नाही आहे त्याच्यामुळे पोराबाला पण झालेलं नाही आहे काय करायचं या माणसाला यार बाकी न्यूज वगैरे ऐकता का कधी बातम्या वगैरे नाही ते परवा एक बातमी अशी ऐकली अमेरिका आणि युक्रेन ते वसाड्यामध्ये काहीतरी अशी वादावादी झाली तर ती वादावादी मिटावी म्हणून तुम्ही काय मध्यस्थी काय केली हो काय मी कशाला याची मध्यस्थी मी नाही केली मध्यस्थी नाही करायला पाहिजे ना कसं आहे आता अख्खं जग युद्धाच्या उंबरट्यावर आता हा उभा आहे आणि हा माणूस खोटी मिशी लावतोय काय अरे तू केलंस काही ते युद्ध थांबा म्हणून तू काय केलंस मला सांग मी हा काय केलंस मला सांग ना तू नाही मी काय माझ्याकडे एक कुत्रा आहे
रस्त्यावर एखादा कुत्रा भेटला की मी त्यांच्यात मारामारी लावतो आणि गंमत बघत असतो. मी कशाला थांबू तिकडे. अरे मग मला कशाला बोलतो? अरे कोण कोण आहेस रे तू? कोण आहेस? कुठल्या डिपार्टमेंटचा जिकडे येऊन बसला आहेस? ओळख नाही, पाळख नाही, हा तुला ओळखत नाही, कोणी ओळखत नाही. तू कोण आहेस मला सांग फक्त, तू कोण आहेस? ते मी कसं रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या असतात ना हा. त्या गोळा करतो. कसं तुम्ही शूटिंगवालं पाण्याच्या बाटल्या पिताव आणि मोकल्या करताव ना, त्या मी घेतो आणि भंगारवाल्या म्हणून विकतो. किलो मागे 15 रुपये मिळतात माहिती आहे. अरे तुझी लायकी आहे? तू मला बोलतोस प्लास्टिकच्या या बाटल्या गोळा कर. ऐका ना ऐका ना ऐका निघ इकडून. ऐका ऐका निघ. ऐका निघ इकडून. ऐका तू माणूस तेरे को समझ में नहीं आता? ये मुझे लगा है. वा वा, जोरदार टाळ्या. हा परफॉर्मन्स अगदी या स्किटच्या पहिल्या पंच सारखा झाला. स्वच्छ, निर्मळ, निर्भेळ, मस्त मस्त. प्रसादा, या सिरीज नंतर बोलण्यासारखं काही नसतं. अतर्क्य, अशक्य, अचाट, अफाट, अप्रतिम. दॅट्स इट. थँक्यू. वा वा वा. पुढे धोका आहे फेमसई. क्रेझी परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी आली ही सिरीज. खूप दिवसांनी तुम्ही एकत्र तुम्हाला बघायला आम्हाला खूप मजा येते. मोरे, मला असं वाटतं या रंगमंचावरती समीर दादा समोर इतक्या ताकदीनं, इतक्या बिनधास्तपणे डायलॉगबाजी करणारे तुम्ही एकमेव आहात. आणि मजा येते तुम्ही तेव्हा जेव्हा असं करता तेव्हा खूप मजा येते. समीरदा अप्रतिम, मस्त परफॉर्म केलं. नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये जे आम्हाला ऑडियन्स म्हणून ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या होत्या. खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू सो मच. मंडळी, माणूस दोन गोष्टी कधीच विसरत नाही, त्याचा झालेला अपमान आणि अपूर्ण प्रेम. चला बघूया हे अपूर्ण प्रेम त्याला काय काय करायला भाग पाडता येते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया रत्नागिरीचा रत्नाश रमेश बेटकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर यांना. चल 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 चल. अरे उचल उचल चल बन्या उचल. अरे अरे बन्या, अरे मेला हायच कुठं? अरे आलो काय आलो, किती वेळ झाला तुला? टायमावर कधी येतच नाहीस तू यार. नाही मी केव्हाच आलोय इथे. आपलं थिएटर आहे बघ, थिएटर त्याच्या गेटच्या इथे उभा आहे मी. हा हा. अरे म्हणजे हाऊसफुल शो आहे, हाऊसफुल. तुला बोललो नव्हतो, चल तुला रातकिडा दाखवतो. हा पिक्चर सुपरहिट आहे रे, हा पिक्चर सुपरहिट आहे. आणि सई तावणकरचा रील बघितलीस ना, किती व्हायरल झाले ते. ती काय म्हणाली माहिती आहे ना, या पिक्चरमध्ये मला आवडणारे सगळे विनोद आहे, प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि तुला तर माहिती आहे सई तावणकरचा शब्द म्हणजे आपल्यासाठी डिचक्या. आपण लगेच ऐकतो तिचं. हा तुला माहिती आहे. मग अरे तू ये, मी सगळे तिकीट मिळत नव्हतं माहिती आहे. मी त्याला इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं आणि मग तिकीट मिळालं. तिकीट समोसा सगळं रेडी आहे, फक्त तू ये. आणि काय झालं माहिती आहे, जरा लवकर ये. मी एकाच ठिकाणी जास्त वेळ उभा आहे ना, तर लोक माझ्याकडे संशयानं बघतायत. सिक्युरिटी गार्डचा कुत्रा माझ्या खिशात 4 वेळा वाकून गेलाय. 5व्यांदा माझा समोसा घेऊन जाईल तो. कळलं काय? लवकर ये. हॅलो. हा. अरे अरे तुम्ही असं काय करतो? आजूबाजूला शोध ना जरा. नाही ती एक काम कर, तिकडे एखादं झाड असेल ना, तिकडे पार्किंग करून टाक. अरे नाही कोण हात लावणार, आणि लावला तर मिनी आहे ना भांडायला. तू पार्क करून. तुम्ही ना ऐकणार नाही. थांब इथे एकतर कोण. 1 मिनिट थांब जरा. दादा, हो दादा. देव्या. देव्या पारू मी म्हणजे पारू तू देवा मी. तू किती दिवसांनी, किती महिन्यांनी, किती वर्षांनी बघतोय तुला. देवा, पण तू इथं आमच्या गावात काय करतोय? मित्राच्या लग्नाला आलो तो, म्हटलं जरा पिक्चर बघूया. आणि तुझं लग्न? मी सिंगलच आहे तुझ्या कृपेनं. आणि तू पण ना, जशी आहेस तशी नाही आहेस. म्हणजे मागच्या वेळी बघितले तेव्हा एकदम आणि आता एकदम सगळं देव्या, अरे डिलिव्हरी झाली ना माझी. हो, तुझी डिलिव्हरी झाली. कोण झालं? तुला कायच माहित नाही? आपला कॉन्टॅक्ट नाही ना, बरेच दिवस नंतर तुटलाच ना. काय तू काय बोललीस, काय फोन बिन करायचं नाही म्हणून मी काय फोन नाही केला. यार आहेस तू. मुलगा झाला मला. मुलगा झाला? अभिनंदन. थँक्यू.
तुला मुलगा झाला म्हणजे संसारात तुझा जोर जास्त आहे. म्हणजे नाही ते आपल्या गावात म्हणतात ना की मुलगा झाला तर संसारात बाईचा जोर जास्त असतो आणि पोरगी झाली तर बापाचा जोर जास्त असतो. तर तुझा म्हणजे जोर जास्त आहे. हाय ठीक आहे असू दे. पोरगा चांगला आहे ना, धडधकड वजन बिजन चांगलं आहे ना. सगळं नीट Yes, आहे. best, 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 best. मला हेच पाहिजे होतं. बाकी तू कशी आहेस? मिनी तर एकदम मस्त आहे. हे काय एकदम सुखात आहे. वा. आणि तू मी बरं आहे. मी तू इथे पिक्चर बघायला आलाय? हा पिक्चर बघायला आलो. हा मिनी पण इकडे पिक्चर बघायला चालली आहे. कुठला picture? हा चल तुला रातकिडा दाखवतो. पण हा पिक्चर तू कसा बघणार? म्हणजे तिकीट संपलीत त्याची. तिकीट नाही आहे? हा हे काय रिकामं झालं सगळं, हाऊसफुल झाला ना शो. अरे मला बघायचा होता पिक्चर. अरे यार अरे कामाच्या गडबडीत हल्ली बाहेर पडणं होत नाही ना. किती दिवसांनी मी आले होते पिक्चर बघायला. आणि तुला तर माहितीये देवा मला पिक्चर बघायला किती आवडतं ते. माझ्याशिवाय कोणाला माहिती नाही रे नाही. देव ना माझ्या बाबतीत निष्ठुरच आहे. मला माहितीये नेहमी ना माझ्याच बाबतीत असं होतं. कुठं काय करायला गेलं ना कधी मनासारखं होतच नाही. जाऊ दे. मी बन्या येऊ नकोस. नाही काय नाही, वाऱ्यानं तिकीट उडाली. हा ते नाही कॅन्सल नाही झालंय. अरे आपण दोघं उद्या बघू ना, उद्या बघू दोघं. हा अरे चल तुला रातकिडा दाखवतो. हा पिक्चर आपण आयुष्यभर बघू शकतो. एवढं काय त्याच्यात. ठेव फोन. चल देव्या मी निघते. नाही, थांब. तसं पण तिकीट नाही आहे. मी जाते. नाही थांब, मला तुला माझ्या जादू दाखवायची आहे. नशिबातच. अगं मला तुला जादू दाखवायची. देव्या नाही हा. नाही नको तुझी जादू नको. तू जादू दाखवायला गेला लय येळ घेतोस. नाही ही लगेच संपणारी जादू आहे. लगेच प्रॉमिस, ही लगेच संपणारी जादू आहे. इथे चार चौकात छोटीशीच जादू दाखवता येईल. खरंच देव्या, तू माझा मूड नाही नाही आहे. बघ तरी तुला आवडेल असं आहे. देव्या पिक्चरचं तिकीट येस. देव्या अरे नाही पण तुम्ही तुझ्यासाठी खेळलं नाही, नाही, तू घे. नाही तू अरे, घे. अरे नको नाही, असं तू घे. नको देव्या. मी बघेन ना नंतर. तुझं आहे, एवढं तुझं आहे, काय हे तुझं आहे, नाही. हे तुझं आहे, तू- थँक्यू म्हणजे मी घेणार नव्हते पण आता तू इतका फोर्स केला म्हणून Yes, yes. आता आपण जाऊया दोघं, जसं आपण पहिलं पिक्चर बघायचं तसं. नाही देव्या का? मी एकटी नाही आहे. तुझे जिजू पण आलेत ना. जिजू माझा नवरा जॅकी तो पण आहे. आम्ही जॅकी तुझा नवरा. हो. किती वेळ वाट बघतोय ना मी तिकडे. काय करतेस तू इकडे? तुम्हाला मी बोलले होते तिकीट काउंटर जवळ मी तुमची वाट बघते. तुम्ही किती वेळा आले यायला? अरे वाटच सापडत नव्हतं. मी काय करू? तिकडे गाडी पार्क केली आणि आता गल्लीत घुसलो तर एकदमच घाबरून गेले. कुठे जायचं गांगरलो ना. मालाची नवीन जागा आहे नाही चांगली. तुम्ही पण ना सांगितलेलं लक्षात ठेवायचं. या सरळ रस्ता. पारू काय झालं? हा जॅकी फसवणूक वाटत नाही तुला? तुमच्या दोघांची ओळख नाही आहे ना. मी पण काही हरी आहे. मी तुमची ओळख करून देते. नाही, जाऊ. देव्या हे जॅकी माझे मिस्टर आणि हा देव्या माझा मित्र. ये देवे मारू नका. ये वसारा देवे तू आहे? हा मस्करी मस्करी. अरे देवे तू ये वसारा देवे. जाम भारी माणूस आहे. अरे वसारा यार आहेस का तू? नाही मी आमच्या घरात सकाळ दुपार संध्याकाळ तुझीच सारखी आठवण येते माहितीये. ही बघल तेव्हा तुझी आठवण करते. भांडी घासायची तुझी आठवण आली. कपडे दिसले कपडे तुझी आठवण. भरलेल्या पिशव्या बाजारात दिसले की वासाऱ्या तुझी आठवण. एकदा तू मला चुकून बोलली ए देव्या बालाचं डुंगण धू न कपडे पण सुकत घाल न जमलं तर गोट्यातल्या सगळ्या पण तू कचरा काढून टाक. याऱ्या आवडी आठवण काढते ती तुझी माहिती आहे ना. पारू अजून पण आठवण काढतेस? हा मग थँक्यू. फक्त ना आठवणीतली आठवण कमी आणि कामासाठीची आठवण जास्त वाटते मला ह्याच्यात. असं काय बोलतोयस देव्या? आहे. बस काय एवढंच ओळखलंस तू मला? अरे नाही, नाही, तू किती मदत केलीस. असं कसं विसरेन मी तुला? हे पिक्चरचं तिकीट पण तूनीच दिलं ना मला. त्याला तिकीट मिळालं. मिळालं. अरे हाऊसफुल लोक बोलले तू तिकीट कसं काय मिळालं आपल्याला? नाही देव्याने मला दिलं पण एकच मिळालंय. अरे बापरे आता जायला
आता काय करायचं काय करायचं? देव्या? अरे बाप, मग एक काम कर, तू अर्धा पिक्चर बघ, इंटरव्ह्यू झाला का मग ये, मी जातो. मग मी घरी येऊन रात्री तुला, तू मला स्टोरी सांग, मी तुला स्टोरी सांग. नाही नाही, अर्धा पिक्चर बघण्यात मजा नाही. तू मला माहिती आहे ना, मला पिक्चर बघायला की एवढं आवडतं ते. मला पूर्ण पिक्चर बघायचं होतं, पण आता तुमच्याकडे एक तिकीट आहे, ह्याच्याकडे एक तिकीट आहे. एक काम करा, हे घ्या, तुम्ही दोघा पिक्चर बघा, मी जाते घरी. ह्याच्यावर- माझ्या नशिबातच नाही, मी जाते. नाही ना, थांब, हे पारू थांब, हे घ्या, हे दुसरं तिकीट घ्या. ह्याच्यावर काय पिक्चर बघू? ह्याच्यावर पिक्चर बघितला तर स्टोरी टाकू पण शकत नाही, सांगू पण शकत नाही. नाहीतर काय काय स्वप्न बघितली होती. नाहीतर तुम्ही दोघं जा. नाही, सॉरी, तुम्ही जावा. नाही नाही देव्या, यार असं नाही. नाही ठेव तू ठेव. नाही तू ठेव पारू, तू पारू ठेव. नक्की? ठेव अरे पण देव्या, तू नाही बघणार मग पिक्चर? मी नंतर बघेन, तू जा आता. एवढा चांगला आहेस रे देव्या तू. तुला लग्न झाल्यावर कळलं त्याला काय आता करायचं. मी काय बोलतोय, पिक्चर सुरू व्हायला किती टाइम आहे अजून? एक 10-15 मिनिटं आहेत. मग मी काम करते, झालं पोरं तिकडे खेळतात, तिकडे गाडी पार्क केली ना, मला चैन परत नाही वाचरे, गाडीवर क्रॅचच मारतील. मी पचकन तिकडे जाऊन येतो, लगेच येतो. लवकर हा, ये, येतो. लवकर या, नाही तर पिक्चर सुरू होईल. अवकाश जावा, गाडीचं काय एवढं मनावर घेऊ नका. येतील लगेच येतील. पारू, हा, याच्यासाठी सोडलास तू मला? अरे हा जॅकी, अगं माझ्या पायातला सॉक्स ह्याच्यापेक्षा मोठा आहे. नाहीतर काय, तू लग्नात डोळ्यावर मुंडवळ्या बांधल्या होत्यास की काय? वाटेल ते बोल नको, कसा पण असला तरी जिजू आहे तो तुझा. जिजू, तू बनवलास म्हणून तो माझा जिजू झालाय. माहितीये काय काय मजबुरी होती याच्याशी लग्न करायची? काय मजबुरी होती? मग? ऐकायचं तुला, काय मजबुरी होती? काय सांग ना, मजबुरी सांग ना, होती काय मजबुरी? ऐकायचं? सरकारी नोकरी आहे त्याला, तुझं काय आहे? हा, दिवसभर गावभर हुंडारा फिरत असतो. तुझ्याबरोबर लग्न करू? 2 फ्लॅट आहेत त्याचे स्वतःचे, तुझं काय आहे? अजून पण घराच्या अंगणात झोपतोस ना तू? घरात, स्वतःच्या घरात झोपायला तुझ्याकडे जागा नाही, मोठा सांगतो. तुझ्याबरोबर लग्न केल्यावर काय दिलं असतं तू मला? मी तुला दिलं असताना. दिलं असतं. काय करू ते दिलाचं? साठू ते दिल मोठाला सांगतोय म्हणा. आणि जॅकी मनानं लय चांगला आहे. माझं मन काय धोत्रावर इन करतं? माझं मन धोत्रावर इन करतं? अरे त्याच्यावर चिमुडवर मीठ टाकलं ना तर चिकन टिक्काचा पीस वाटेल तो. माहितीये काय, तू सगळं विसरलीस? या सरकारी नोकरी आणि ते जमिनीच्या तुकड्यासाठी सगळं विसरलीस तू? काय काय केलं मी तुझ्यासाठी? तो सरपंचाचा मुलगा तुझ्याकडे वाईट नजरेनं बघत होता, माहितीये ना? म्हणून मी 4 महिने गंगावर आणि तुझा पंजाबी ड्रेस घालून फिरत होतो. 3 वेळा किडनॅप केलं त्याला मला. हा, मग एवढं काय मोठं केलंय? एवढं काय मोठं केलं? तुला काय जातं बोलायला? त्याची सगळी फॅन्टसी मला माहिती. माणसं वरले. देव्या, इकडे. हे सगळं तू कोणासाठी केलं? तुझ्यासाठी केलं. कोणासाठी केलं? तुझ्यासाठी केलं. माझ्यासाठी केलं ना? मग माझ्यासाठी केलेल्या गोष्टी तू अशा काढून दाखवणार आहेस काय 4 चौघात? बरं दिसतं ते. त्याला बघून पित्त कळवायला गप बस, वाटेल ते बोल नको. राग येणार एवढासा म्हणू का तुझा नवरा बनून फिरतोय आईच्या गाव? कसं बोलतोयस तू? तुला काय लक्षात नाही म्हणून मला बोलावं लागतंय. तुझ्याकडे बैल किती? एक होता. तरी तुला बैलगाडीच्या शर्यतीत भाग घ्यायचा होता. हा, तुझ्यावर प्रेम म्हणून मी दुसरा बैल म्हणून उभा राहिलो. तुझ्या भावाला सांगितलं चाबूक फक्त मेन बैलाला मार, तरी तो ऐकला नाही, शेवटपर्यंत मला कुटवला. आज सुद्धा गावातले लोक मला विचारतात, तुझ्या कमरेत 4-5 दोरे काय आहेत? त्याला कुठून सांगू? चापकाचे वळ आहे म्हणून सांगू? सांगते मला तिथे. देव्या, तुला कळत कसं नाही रे देव्या? ज्या प्रेमात रक्त येत नाही ना त्याला खरं प्रेम नाही बोलत. पारो, आपल्या प्रेमात मी एकटाच ब्लड डोनेशन करतोय, तू टॉप टू बॉटम ओके आहेस. भांडुगिरी करतात काय? फार भरून वाचाऱ्या तिकडे. जॅकी, काय झालं काय एवढं चिरायला? अरे बचारे, गाडीवरती क्रॅचेस मारतात. तिकडे गेले म्हणून आपली गाडी वाजून टायर काढ घेऊन जाणार होते बचारे. माहितीये का? शांत. अशी फालतूगिरी करतात. तुला सांगितलं ना यार, या 200 रुपयाच्या पिक्चरसाठी एवढी मोठी गाडीचं नुकसान करायचं. चल तू घरी. नाही, पिक्चर बघायचा आहे. अरे जॅकी, तुला माहितीये ना मला पिक्चर बघायचा. त्या नशिबाने तिकीट मिळाली आहेत. ती Please. जागा बरोबर नाही. पोरं खेळतात आहे, नुकसान करतील गाडीचा. गाडी कोण बघल? देव्या बघेल ना. बघशील ना देव्या? नाही म्हणजे नसेल बघायचं तर तसं सांग. मी इकडे कोणाला तरी सांगेन गाडीकडे नाही, लक्ष नाही, ठेवायला. बघतो मी, बघतो. बघशील नक्की? तुझा. देव्या राखणीच्या बाबतीत 1 नंबर आहे. मला एक्सपिरियन्स आहे ना त्याचा. बोलतोय? हा, तो लक्ष ठेवेल. हा. आणि पोरांनी स्क्रॅच बीच काढले तर त्यांना ओरड. मी हा? मारून टाकेन, तू टेन्शन. नाही, एवढा नको करू यार. आहेस काय? तो बघेल. आपण जाऊया पिक्चर बघायला. थँक्यू देव्या. थँक्यू काळजी घ्या. हा, तुम्ही पण घ्या.
हे आणि तू काळजी करू नको, मी कॉल करते ना तुला पिक्चर संपल्यावर आणि मी सगळी स्टोरी सांगेन तुला, म्हणजे पिक्चर बघायची गरजच नाही. 11 वाजता कर. आ? 11 वाजता. हा पिक्चर संपल्यावर करते. बाय बाय बाय. पिक्चर चालू आहे. वा 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 वा, छान झाला परफॉर्मन्स. ऐकूया हास्यरसिकांना तो कसा वाटलाय. सई, फन परफॉर्मन्स. सगळ्यात आधी आज आपल्या मंचावरती बॉक्स ऑफिस दिसतंय, ते बघून खूप मजा येते. सेटिंग आणि आर्ट डिपार्टमेंटला माझ्या खूप खूप कॉम्प्लिमेंट्स आणि शाबासकी. एक गोष्ट लक्षात घ्या मुलांनो, हा चित्रपट जेव्हा जेव्हा रिलीज होईल तेव्हा तेव्हा मी त्याला प्रमोट करणार आणि हे करण्यापासून मला कोणीच थांबवू शकत नाही. खूप धन्यवाद. थँक्यू गाईज. आणि मंडळी, याच बरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.